पीक विमा तब्बल 65,204 शेतकऱ्यांनी भरला आणि मिळाला तो फक्त 116 शेतकऱ्यांना. तर बघा शेतकरी मित्रो, हा कुठला प्रकार आहे, कुठला विषय आहे? बघा कुठला विषय आहे ते तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत, तो काही विषय नाहीये. परंतु सर्वदूर जवळजवळ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व तालुक्यांमध्ये, सर्व सज्जा मंडळांमध्ये हीच परिस्थिती आहे. परंतु आता निदान ही माहिती समोर आलेली आहे, ज्या संदर्भात काही कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विचारपूस केली असता त्यांची जी उत्तरं आहेत ती सुद्धा काय आहेत, पीक विमा योजनेमधील जे बदल आहेत, जे ट्रिगर आहेत त्यामध्ये सुद्धा, आणि शेतकऱ्याला जी एक कुठेतरी नुकसान होत असताना आशा राहते ती फक्त आणि फक्त पीक विमा संदर्भातली असते. तर ते सुद्धा आपल्याला मागच्या काही वर्षापासून मिळतच नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोष निर्माण झालेला आहे बघा मित्रो. तर बघा शेतकरी मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर पाहायच गेलं तर शेतकऱ्यांच्या अडचणी काही केल्या संपतच नाहीये. कधी पाऊस वेळेवर येत नाही, पाऊस पडत नाही, तर कधी अतिवृष्टीने पिके हातची जातात, तर कधी हातची पिके गेल्याच्या नंतर पिके काही ठिकाणी चांगली सुद्धा होतात, तर त्या चांगल्या पिकाला अपेक्षित भाव सुद्धा नसतो. आता सद्य परिस्थितीमध्ये काही भागामध्ये जिथे पेरण्या झालेल्या होत्या त्या भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पिकांनी मुंडके टाकायला सुरुवात केलेली आहे. काही ठिकाणी पिकेच नाहीये, काही ठिकाणी थोड्याफार कमी जास्त भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, जास्त प्रमाण झालेले, त्यामुळे सुद्धा पिकांचं नुकसान झालेलं आहे. आता मागच्या वर्षी एवढी मोठी अतिवृष्टी, यावर्षी ही परिस्थिती. आता खऱ्या अर्थाने सरकारनं तर तयार राहायला हवं की या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना कसं सावरता येईल, कशी मदत करता येईल. फक्त आणि फक्त एक ते आपलं कृषी कर्जमाफीच्या नावाखाली पूर्ण वेळ काढणे हे सुद्धा योग्य नाहीये. खूप आवश्यक परिस्थिती आहे की आता शेतकऱ्याला सावरणे आवश्यक होणार आहे, कारण की दुष्काळ आहे म्हणजे आता इथून पुढे दिसत आहे. अल निनोच्या ज्या सावधगिऱ्या बाळगायच्या होत्या त्या सरकारने किती बाळगल्या, किती बाळगणार आहे हे सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या ज्या अशा परिस्थितीमध्ये पिकाचे नुकसान झाले की किमान पीक विम्याचा आधार होईल अशी शेतकऱ्यांमध्ये अपेक्षा असते मित्र. मात्र विमा भरूनही पीक कापणी प्रयोग आणि उंबरठा उत्पादनाच्या निकषामुळे भरपाई मिळत नसेल तर संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्याने आधार घ्यायचा तरी कुठे, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. परत शेतकरी मित्र बघा, विषय काय झालेला आहे की पीक विमा मिळण्याचे या अगोदरचे जे निकष होते ते वेगळे होते आणि आता जे आहेत ते वेगळे आहे. तर यामध्ये फरक काय? पूर्वी पीक विम्यामध्ये पावसाचा 21 दिवसाचा खंड, काढणीपूर्व पावसामुळे झालेले नुकसान, अतिवृष्टी सोबतच गारपीट अशा परिस्थितीचा सुद्धा विचार केला जात होता. परंतु आता पीक कापणी प्रयोग हा फक्त आणि फक्त एकच मुख्य आधार आहे. त्यामुळे पिकाचं नुकसान कशामुळे झालं, पाऊस किती पडला, पावसाचा खंड किती राहिला, हवामानाचा अंदाज सतत बदलत असताना आणि पावसाचे स्वरूप बदलत असताना केवळ उत्पादनाच्या आकडेवारीवर विमा ठरवणारे म्हणजे विमा ठरवणे हे शेतकऱ्यांसाठी कितपत योग्य आहे. आता याकरिता शेतकरी बांधव, शेतकरी नेते, अभ्यासक खूप दिवसापासून सांगत होते की ट्रिगर बदला, ट्रिगर बदला, जुने 2-4 आवश्यक ट्रिगर लागू करा, परंतु त्यांचं कोणी ऐकलं नाही. आता या सर्व गोष्टीचा शासनाने विचार करण्याची गरज आहे, निदान आता तरी, इथून पुढे तरी. कारण नियम शिथिल केले तर पीक विम्याचा शेतकऱ्यांना आधार होईल, त्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना आधार होणार नाही शेतकरी मित्रांनो. तर बघा, आपण जे 65,000 शेतकऱ्यांचा आकडा घेतलेला आहे किंवा 65,000 शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी भरलेला होता आणि त्यापैकी फक्त आणि फक्त 116 शेतकऱ्यांना मिळाला, तर तो कुठला विषय आहे आणि त्यामध्ये आता यावर्षी किती तूट आहे? तर यावर्षी जवळपास 36% घाटा आहे. म्हणजे 36% शेतकरी बांधवांनी या विम्याकडे पाठ फिरवलेली आहे, ज्यामध्ये 23,691 शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. म्हणजे 23,700, 24,000 शेतकरी यांनी पीक विमा भरलेलाच नाहीये. आणि थोड्याफार ज्या प्रमाणामध्ये वाढ दिसून आली किंवा भरला ते आता मागच्या या 10 दिवसामध्ये भरला. कारण या मागच्या 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत काही भागातील कॅल्क्युलेशन दिसण्याकरिता सुरुवात झालेली होती. त्यामुळे शेतकऱ्याला वाटलं आता निदान मागच्या वर्षीचा मिळत आहे, 24चा मिळत आहे, कॅल्क्युलेशन दिसायला सुरुवात झाली. याचा अर्थ आता यावर्षी सुद्धा अल निनोचं संकट आहे, दुष्काळ आहे. यावर्षी सुद्धा पीक विमा भरून घेतला तर आपल्याला कदाचित पुढच्या वेळेसपर्यंत काय होणार, 12 महिन्यामध्ये परंतु मिळेल. त्यामुळे काही शेतकरी सरसावले थोड्या आणि थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांनी तो पीक विमा भरला. ज्यामध्ये काही शेतकऱ्यांचं मनोगत आहे, आपण ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोबत कृषी अधिकाऱ्यांचं मत जे आहे ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या अगोदर पाहून घेऊया हा विषय कुठला आहे. तर बघा मित्रांनो, खऱ्या अर्थाने अक्कलकोटचा विषय आहे. अक्कलकोट तालुक्यामधल्या जवळपास 65,204 शेतकऱ्यांनी तूर, सोयाबीन, उडीद आणि भुईमुगचा विमा भरलेला होता. मात्र नुकसान भरपाई देताना पीक कापणी प्रयोगातून आलेले उत्पादन आणि उंबरठा उत्पादन हा निकष म्हणजे हा ट्रिगर लावण्यात आला आणि या निकषा ट्रिगरनुसार तूर, सोयाबीन आणि उडीद या पिकांना भरपाई मिळालेली नाहीये. केवळ भुईमुगाचे उत्पादन उंबरठापेक्षा कमी आल्याने 116 शेतकरी भरपाईस पात्र ठरले. म्हणजे फक्त भुईमुगासाठी, तूर, उडीद, सोयाबीन हे जे मूळ पिकं येतं
आणि जास्त पेरा यांचा असतो, जास्त लागवड असते त्यांचा तर काही कुठे विचारच नाही मित्रांनो. बघा आता त्यांना या 116 एकूण 3,68,060 रुपये मिळाले, म्हणजे विमा भरलेल्या 65,204 शेतकऱ्यांपैकी फक्त 116 जणांना भरपाई मिळाली. उर्वरित 65,088 शेतकरी भरपाईपासून दूर राहिलेले आहेत. त्यामुळे पीक कापणी प्रयोग आणि उंबरठा उत्पादनाचे निकष शेतकऱ्यांकरिता जाचक ठरत आहेत असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि ते खरं सुद्धा आहे. शेतकऱ्यांशी विचारला असता तर शेतकऱ्यांचं तेच मत आलं की गतवर्षी आम्ही उडीद, तूर, मूग, सोयाबीन या पिकांचा जवळपास या भागातील निदान 12,000 हेक्टरवर पीक विमा भरलेला होता अक्कलकोटमधला. त्यामध्ये अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणामध्ये खरीप पिकाचं नुकसान सुद्धा झालं आणि अनेक शेतकऱ्यांना खूप मोठ्या रुपयांचं पीक विमा भरपाई मिळायला हवी होती, ती मिळालेली नाही. आणि यंदा तर पावसाने या भागामध्ये स्पेशल थेट पाठच फिरवलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, बऱ्याचशा भागामध्ये ज्या भागामध्ये पेरण्या सुद्धा झाला त्या ठिकाणी पिकांनी मुडके टाकण्याकरिता सुरुवात झालेली आहे. म्हणजे दुष्काळ क्लिअर कटच आहे. काही ठिकाणी पाणी जास्त झालं तर त्या जास्त झालेल्या पावसामुळे सुद्धा नुकसान झालेलं आहे. मोजकेच ठिकाणं असतील की त्या ठिकाणी पीक सद्य परिस्थितीमध्ये पद्धतशीर चांगलं दिसत असेल, परंतु इथून पुढं पाणी कमी जास्त असल्यामुळे त्याचंही भवितव्य कुठलंही नाही आहे, त्याचं भविष्य धोक्यात आहे. तर ही अशी पीक विम्याची, शेतकऱ्याची आणि निसर्गाची परिस्थिती आहे शेतकरी मित्रांनो. आता कृषी अधिकाऱ्यांशी या संदर्भात विचारपूस केली असता, संपर्क साधले असता, त्यांचं मत काय आलेलं आहे ते सुद्धा बघून घ्या. त्यांचं मत तेच आलं की गतवर्षी शेतकऱ्यांनी या पीक विम्याकरता या सोयाबीन, उडीद, मूग, भुईमूग या पिकांकरिता विमा भरला, परंतु योजना बदलली. 1 रुपयामध्ये जो पीक विमा योजना होती त्यामध्ये जे ट्रिगर होते हे ट्रिगर नाही आहे आणि कोणते ट्रिगर हे तर आपण हे पाहिलेलं आहे. म्हणजे 21 दिवसाचा खंड, अतिवृष्टी, गारपीट हे आता इथून पुढे नाही, हे मागच्या वर्षीपासून सुरू झालेलं आहे. आणि फक्त पीक उंबरठा उत्पादन आणि कापणी प्रयोग आणि त्याच्या अंती आलेलं उत्पन्न याच्यावरच आहे. आणि ते आता स्पष्ट विषय असा तोच आहे परत की ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे किंवा त्या उंबरठा उत्पन्नाच्या आतलं जे उत्पन्न आहे ते आलेले, त्या शेतकऱ्याच्या बांधावर अधिकारी कसे काय नाही पोहोचले. 100 पैकी एका, दोघा, 4 जणाला जर ठीकठाक उत्पादन झाले असेल आणि त्याच ठिकाणी शेतकऱ्याच्या त्याच बांधवावर अधिकारी कसे काय पोहोचले. सर्व दूर महाराष्ट्रभर एवढं मोठं मागच्या वर्षी पॅकेज जाहीर केलं, नुकसान भरपाई गेली. कृषी मंत्र्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन पाहणी केली. वेगवेगळ्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या त्या पालकमंत्र्यांनी त्या जिल्ह्यामध्ये जाऊन पाहण्या केल्या. सोशल मीडियावर आहे, ते प्रसारमाध्यमांमध्ये आहे, वृत्तपत्रांमध्ये आहे. नुकसान आहे हे मान्य आहे, नुकसान आहे म्हणूनच पॅकेज सुद्धा देण्यात आलं. मग हे सर्व काय असताना पीक विमा कंपनीशी बोलून पीक विम्याचं नुकसान भरपाईच्या माध्यमातून मदत शेतकऱ्यांना का देता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं होतं. कृषी मंत्र्याचा उल्लेख केला, देशाच्या कृषी मंत्र्यांनी मान्य केलं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मला बोलले आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता 12 महिने होऊन गेलेले, जूनपासून नुकसान चालू होतं. जूनपासूनच पाऊस अतिवृष्टीच्या स्वरूपामध्ये पडत होता मागच्या वर्षी. आता ऑगस्ट अर्धा संपलेला आहे, म्हणजे 12 आणि 2 14 14.5 महिने होत आहेत. जर पाहावयास गेलं तर अजूनही 17,500 रुपयाच्या पीक विम्यासंदर्भात ब्र शब्द कोणी बोलायला तयार नाही. बोलल्या गेलं पाहिजेत, खरी परिस्थिती काय आहे ते पाहायला गेलं पाहिजेत. आणि पीक विमा कंपनी जर टाळाटाळ करत असेल, कोणती कारणं पुढे करत असतील तर त्या कारणाचं सुद्धा निवारण करून दाखवण्यात गेलं पाहिजे, आलंच पाहिजेत. संत्र्यांचं सर्वांचंच काम आहे, कृषी मंत्र्याचं सुद्धा काम आहे. उगाच कृषी मंत्र्याकडे गेले की माझा शेतकरी आम्ही हे करत आहोत आणि आपल्या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बस एवढंच का. कृषी मंत्री म्हणून यांची जबाबदारी नाही का स्वतःची? यांच्याकडे काहीच जबाबदारी, काहीच अधिकार, काहीच नाही काय. पीक विम्याची जबाबदारी, शेतकऱ्याची जबाबदारी कोणी घ्यायची? माझा शेतकरी माझ्या शेतकऱ्याला हे दिलं, माझ्या शेतकऱ्याला नमो दिले, माझ्या शेतकऱ्याला अमुक दिलं, कृषी यांत्रिकीकरण देत आहो हे. अरे हो बाबा, ते देत आहे, पण जे हक्काचं आहे, जे नबी स्वरूपामध्ये जे आज सलाईन आवश्यक आहे, जे मरणापासून वाचवू शकते, आर्थिक दुष्काळातून मदत करू शकते, त्या गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत ना त्यांना. 20 ते 25 लाख शेतकरी असे आहेत की जे रेग्युलर धारक आहेत, त्यांना 50 वर बोलवून करायची, ते सुद्धा बोंबलत आहे. साहजिक आहे त्यांचं बोलणं. त्यांनी दिलं म्हणजे खरोखर त्यांना काय एकरी 10-20 क्विंटल माल झालेला आहे का, तेवढं उत्पन्न झालेलं आहे का? अजिबात त्यांना सुद्धा ते उत्पन्न झालेलं नाहीये. परंतु त्यांना कसं टिकून त्यांच्या ताकदीनं उसनवारी करून स्वतःची लाज लज्जा धरून अमुक करून भरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासाठी एक चांगला विचार होणे आवश्यक आहे. सध्या परिस्थितीमध्ये पीक विम्यासंदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अक्कलकोट या भागातली ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि ही परिस्थिती जवळजवळ सर्व ठिकाणीच आहे बघा मित्रांनो. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्या संदर्भात अपडेट देण्याचा प्रयत्न केला की आमच्या जिल्ह्याची काय परिस्थिती आहे, आमच्या जिल्ह्याचं स्टेटस काय आहे, आमच्या जिल्ह्याचं लोकेशन काय, तेच विचारतात. आम्हाला कधी मिळेल, 24चा कधी मिळेल, 25चा कधी मिळेल, 23चा कधी मिळेल. अरे पीक विमा हा जो विषय आहे किंवा पीक विमा ही योजना आहे कुठे ना कुठेही प्रश्नाच्या भोवऱ्यामध्ये आलेली आहे, शंकेच्या भोवऱ्यामध्ये आलेली आहे.
गेल्या 8-10 वर्षाचं पीक विमा कंपन्यांचं ऑडिटचा कधी संदर्भ विषय अपडेट तुम्ही कानावर ऐकला का प्रसार माध्यमाच्या माध्यमातून? किती नफा झाला, किती तोटा झाला, किती शेतकऱ्यांना दिलं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं का नाही झालं का, या सारी गोष्टीवर कोणी बोलायला तयारच नाही. फक्त पीक विमा आला का, पीक विमा आला का, आमचा जिल्हा आहे का, आमच्या जिल्ह्याला मिळणार का, आमच्या जिल्ह्यामध्ये मंत्री येऊन गेले, पालकमंत्री येऊन गेले, आमच्या जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री येऊन गेले, आमचं नुकसान झालं नाही का, आमचे लोकप्रतिनिधी आंधळे आहेत का. अरे तुमचे लोकप्रतिनिधी आंधळे आहेत काय, तुम्हाला विचारावं लागेल, तिथे जावं लागेल, त्यांच्यापर्यंत विषय मांडावा लागेल. खऱ्या अर्थाने मांडायची आवश्यकता नाहीच आहे, पण समजा असो, हरकत नसावी. काय आहे की शेवटी लेकरू रडल्याशिवाय मायसुद्धा दूध पाजत नाही असं म्हणतात, तशी परिस्थिती आहे. मग तुम्ही एका जागी जमा व्हा, गाव पातळीवर, ग्रामपंचायत पातळीवर. शेतकऱ्यांनी 100, 200, 400, 1000, 500 प्रत्येक गावामध्ये जवळजवळ 1000-1200 सातबारे धारक शेतकरी आहेतच. त्यांनी ग्रामपंचायत पातळीवर जमा व्हा, कुठेतरी चावडीवर जमा व्हा, मंदिरावर जमा व्हा आणि लोकप्रतिनिधीपर्यंत तो विषय मांडा. त्यांना पुढे मांडण्याकरिता सांगा, प्रसार माध्यमामध्ये सांगा, प्रसार माध्यमांशी भेटी घ्या तुमचे संपर्क असतील तर. वृत्तपत्रवाले जी काही मंडळी त्यांना त्यांच्या माध्यमातून हा विषय समोर आणण्याचा प्रयत्न करा. त्याच्याशिवाय पीक विमा मिळणे नाहीये मित्रांनो. असो, हरकत नसावी. पीक विमा संदर्भात माझ्याकडून, आमच्याकडून जे काही प्रयत्न होतील, जे अपडेट मिळतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून, पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे कृषक भारत कला लिंक ॲग्रोच्या माध्यमातून मी नेहमीच करत आलेलो आहे आणि इथून पुढे सुद्धा करत राहील शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, पीक विमा असो, कर्जमाफी असो किंवा या व्यतिरिक्त शेतकरी योजना असो किंवा कुठल्याही कोणत्याही योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर 100% या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा. मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर नक्कीच देईल मित्रांनो. तर बघा मित्र, पीक विमा संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद.